नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. लोटे एमआयडीसी वर जलसंकटाचं सावट, पाणी टंचाईमुळे उद्योग बंद होण्याचा धोका. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधवांवर रामदास कदम यांचा हल्लाबोल. ठाकरे गटात आणखी राजकीय भूकंपाचे संकेत. खेड तालुक्यातील रजवेळ मोहल्ल्यात भीषण आग, गोठा जळून खाक, 25 जनावरांचा होरपळून मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर माकड आडवा आल्याने दुचाकी घसरली, महाडमधील दोघे जखमी. एसएससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात निपाळीचा एकदा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे आवाहन. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रावर गंभीर जलसंकटाचं सावट निर्माण झालंय. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांसमोर मोठं संकट उभं टाकलं असून उपलब्ध जलसाठा केवळ पुढील 2 दिवसासाठी पुरेसा असल्याची माहिती समोर आली. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास अनेक कारखान्यांचं उत्पादन ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लोटे येथील घरडा केमिकल कंपनीत पाण्याअभावी कामकाज बंद ठेवण्याची वेळ आल्याची माहिती मिळाली असून औद्योगिक क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रानं प्रशासनाकडे तातडीने पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. वेळेत उपाययोजना न झाल्यास येत्या काही तासात अनेक उद्योगांचं कामकाज प्रभावित होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. कोयना धरणातून वीज निर्मितीनंतर येणारं पाणी हे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत सोडलं जातं. ते पाणी MIDC औद्योगिक वसाहतींना पुरवत असतं. साधारण रोजचं 25 दशलक्ष पाणी आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये येतं. यातलं 9 दशलक्ष पाणी हे ग्रामस्थांना पिण्यासाठी आणि उरलेलं पाणी हे उद्योगांसाठी वापरलं जातं. सर्व रासायनिक कारखाने असल्यामुळे आणि त्यांची कंटिन्युअस रिएक्शन असल्यामुळे त्यांचं रॉ मटेरियलच हे पाणी आहे. आणि आज पाणी नसल्यामुळे फार मोठ्या संकटाला उद्योजकांना सामोरं जावं लागत आहे. औद्योगिक वसाहतीमधील उत्पादन पूर्णतः थांबलेलं आहे आणि उद्योजक पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. जसं उद्योगाला उत्पादनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, त्याच पद्धतीनं इथल्या कामगारांना आणि परिसरात राहणाऱ्या लोकांनाही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याचं मोठं संकट आलंय. हे संकट लक्षात घेऊन आम्ही MIDC कडून वालोपे पंप हाऊसच्या इथं एक बंधाऱ्याची मागणी केलेली होती. कोल्हापूर टाईप बंधारा बांधावा अशा प्रकारची, आणि MIDC ने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 25 कोटी रुपये यासाठी निधी मंजूर केला होता. परंतु पाटबंधारे खात्याच्या असहकार्यामुळे तो बंधारा होऊ शकला नाही. तो जर बंधारा झाला असता तर आज ज्या मोठ्या पाण्याच्या संकटाला MIDC सह परिसरातली चिपळूण नगर परिषद, खेर्डी MIDC, गाणेखडपल्ली MIDC या सर्वांना सामोरं जावं लागतंय. त्याला जावं लागलं नसतं. तर हा बंधारा तातडीनं करण्याच्या दृष्टीनं पाटबंधारे विभागानं यात पुढाकार घ्यावा अशा प्रकारची आम्ही सातत्यानं मागणी करतोय. ती आज आम्ही पुन्हा केली आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगितलं की साहेब, आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 20,000 कर्मचारी काम करतायत, तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. तर साहेबांनी तसे MIDCला आदेश दिलेले आहेत आणि MIDC परिसरात असलेली ज्या 21 पाणी गावं आहेत आणि त्यांच्यावरच्या 45 पाणी योजना आहेत, त्या गावातील लोकांना आणि औद्योगिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा पुरवठा टँकरच्या माध्यमातून MIDC करणार आहे. अशा प्रकारचा निर्णय आजच्या या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याला झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे. आता लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स ही सर्वात मोठी कंपनी ती बंद झालेली आहे. सर्वांचंच रॉ मटेरियल पाणी असल्यामुळं कालपासून एकेका उद्योगानं आपलं बॅच संपेल त्या पद्धतीनं उत्पादन बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. कारण कंटिन्युअस रिएक्शन असल्यामुळे अचानक उत्पादन बंद करता येत नाही. पुढच्या 48 तासात जवळजवळ लोटे औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांचं उत्पादन ठप्प होईल असा अंदाज आहे. आणि या कर्मचाऱ्यांचं पाण्याचं काय, या मोठ्या समस्येला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही लोटे उद्योजक संघटनेच्या माध्यमातून फार मोठे प्रयत्न करतो.
गेल्या 30 वर्षात असं कधी न घडलेला प्रकार आहे. संपूर्ण इंडस्ट्री पाण्याअभावी ठप्प झालेली आहे. म्हणजे पाण्याचा एकही थेंब गेले 4 दिवसांमध्ये वरती आलेला नाही एम-आय-डी-सीमध्ये आणि त्यामुळे एम-आय-डी-सीमधले सर्व प्रोसेस थांबलेल्या आहेत. येत्या 1-2 दिवसांमध्ये सगळ्या इंडस्ट्री बंद होतील, अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीवर अवलंबून असणारे सगळे कामगार आणि त्यांचे बाकीचे कर्मचारी यांना सुद्धा डेली यूजसाठी सुद्धा पाणी मिळत नाहीये. अशी बिकट परिस्थिती झाली आहे. परिसरातील इतर ग्रामपंचायती असतील, नागरिक असतील त्यांना सुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे लोट्यामध्ये पाणी संकट निर्माण झालेलं आहे, संपूर्णपणे आणीबाणी झाली. साधारण 9 एम-एल-डी पाणी लागतं याला लोकांसाठी आणि साधारण एक 15 ते 20 एम-एल-डी लागतं इंडस्ट्रीसाठी आणि आजला एकही थेंब पाणी येत नाहीये. त्यामुळे इंडस्ट्री तर संपूर्णपणे ठप्प आहे. इंडस्ट्रीला एकही थेंब पाणी मिळत नाहीये आणि पुढे आता भविष्यात ही किती अनिश्चित कालावधीसाठी हे बंद राहणार आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही, जोपर्यंत धरणामध्ये पाणी येत नाही, नदीत पाणी येत नाही, तोपर्यंत उद्योग संपूर्णपणे ठप्प झालेत. आज पहिल्यांदा अशी वस्तुस्थिती आहे, की संपूर्ण उद्योग, सगळे व्यवसाय, सगळे कारखाने पूर्णपणे शटडाऊनमध्ये गेलेले आहेत. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडाडून टीका केली. जामगे येथे पत्रकारांशी संवाद साधताना कदम यांनी ठाकरे गटातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत पक्षातील अनेक नेते, आमदार आणि खासदार पक्ष सोडत असल्याचा दावा केला. तसेच आगामी काळात ठाकरे गटात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात असे संकेत देखील दिले. रामदासभाई कदम म्हणाले, आज पक्षावर ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करणं आवश्यक आहे. सर्वांना चालते व्हा असं सांगण्याच्या भूमिकेमुळे मराठी माणसाचं नुकसान होत असल्याची टीका त्यांनी केली. पुढील काळात पक्षात फक्त उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे एवढेच उरतील असा टोला लगावत त्यांनी ठाकरे गटातील 6 खासदारांच्या संभाव्य निर्णयावरही भाष्य केलं. या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. संजय राऊत यांच्यावर टीका करताना कदम म्हणाले, 40 आमदारांच्या जीवावर ते खासदार झाले. नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. जगात सांगे ब्रह्मज्ञान असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या भूमिकेवर टीका केली. भास्कर जाधव यांच्याबाबत बोलताना रामदास कदम यांनी ते तरी पक्षात राहणार आहेत का याची शपथ घेऊन घोषणा करावी असं आव्हान दिलं. ये दिन कट जाएंगे, देखो आगे क्या होता है असं म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि ठाकरे गटातील संभाव्य बदलांच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. उद्धवजी, आपण आता स्वतःचं आत्मपरीक्षण पुन्हा एकदा करून घ्या. ही वेळ आपल्यावरती काय येते? आपल्याला आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, शिवसैनिक सोडून का चालले? तुम्ही तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहात. मग उद्धवजी असं काय होत आहे? तुमच्या सोबत, तुमच्या आजूबाजूला असं काय आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयश येते, तुमची नाचक्की होते? मी तर म्हणेन तुमचं नाक कापायचंच काम होत आहे. हा संबंध महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादगा बसलेला आहे. उद्धवजी, याचं तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? की प्रत्येकाला तुम्ही हेच सांगणार आहात, गेट आउट, चालते व्हा, मला काय फरक पडत नाही, निघून जा? उद्धवजी, तुम्हाला काय फरक पडत नाही हो, पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला फरक पडतोय. शिवसेना प्रमुखांनी जे सगळं उभं केलं होतं ते संबंध कोसळताना ज्यावेळेला महाराष्ट्र बघतोय, संबंध देश बघतोय, नवे नवे देशातले हे संबंध 33 आणि 34 आणि 35 देश बघतायत. मग अजून देखील
तुमच्यामध्ये परिवर्तन का होत नाही? तुम्ही स्वतःमध्ये बदलाव करून का घेत नाही? किंवा ज्या तुमच्या चुका होत आहेत किंवा ज्या तुम्हाला चुका करायला लावतायत किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोण आहेत, ऐकावे जनाचे करावे मनाचे. उद्धवजी, तुम्हाला पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय, ज्यावेळेला हे 40 आमदार हे गुवाहाटीला गेले होते तेव्हा माझा मुलगा मोठा सिद्धेश याच्या फोनवरती फोन लावून तुम्ही माझ्याने बोललात आणि मला तुम्ही असं विचारलं होतं की रामदास भाई 5 मिनिटं याल का मातोश्री होती आता. मी तुम्हाला सांगितलं होतं साहेब त्याचा वेळ निघून गेली. मग मी काय केलं पाहिजे? माझ्याकडे कोण बोलत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं साहेब माझं ऐकाल का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती जी आहे, कधी कधी 2 पावलं मागे येऊन पुन्हा 4 पावलं पुढे जाणं. मी तुम्हाला एवढंच विनंती केली होती, उद्धवजी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत काँग्रेस सोडली असं जाहीर करून टाका. गुवाहाटीतून सगळे आमदार 40 आमदार तुमच्या पायाजवळ माझं सोडून येतील 3 तासात, खाजगी विमानात. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगितलं होतं उद्धवजी. तुम्ही मला हा म्हटलात, पण सकाळी एक मोठी व्यक्ती तुमच्याकडे आली, मातोश्री होती आणि तुमचा निर्णय बदलला उद्धवजी. आणि मग तुम्ही 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके चालू केलं तुम्ही. आता देखील माझे मित्र संजयजी राऊत यांचं तेच चाललंय. 15 कोटी घेतले, 50 कोटी घेणार आहेत. कोण मोजायला गेलं होतं पैसे? संजय राऊत पैसे मोजायला गेले होते. कुठं दिले, कसे दिले, काय दिले? अजून तुमचं तेच आहे का? हे तुम्हाला खासदार का सोडून चाललेत? मंत्री पदावरती असणारे 10 मंत्री तुम्हाला सोडून का गेले? कदाचित दुसऱ्या वेळेला त्यांना समोर मंत्रिपद मिळालं पण नसतं. आणि उद्धवजी साधी गोष्ट नाही आहे. माझे मित्र संजय राऊत यांचं मागाशी मी स्टेटमेंट पाहिलं की या 6 लोकांनी पहिल्यांदा राजीनामा दिले पाहिजे नैतिकता म्हणून. संजयजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी? या 40 आमदारांच्या मताने तुम्ही खासदार झाला होता राज्यसभेवरती, या 40 आमदारांच्या मतावरती. मग हे ज्यावेळेला 40 आमदार सोडून गेले, तुम्ही त्यांना गद्दार म्हटलात. मग त्या गद्दारांची मतं तुम्हाला कशी चालली? मग नैतिकता म्हणून तुम्ही का राजीनामा दिला नाही राज्यसभेचा, खासदाराचा? हे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः गोड भाषण, हे तर थांबलं पाहिजे. संजय राऊत, हे आता थांबलं पाहिजे. आणि तुम्ही आता कुठं कुठं ठिकाण लावणार आहात? एवढं फाटलंय ना, एवढं फाटलंय सगळं, तुम्ही आता ठिकाण कुठं लावणार आहात? कोण थांबणार नाही? उद्धवजी, आमच्या वहिनी आणि आदित्य हे तिघेच राहणार आहेत. तिघेच. आता जे तुमच्याकडे 20 आमदार आहेत ना, पुढच्या निवडणुकीपर्यंत तिकडेच थांबले, त्यातला एक पण निवडून येणार नाही. 10व्याला सांगतो, विकास कामच काय होणार नाही, काही होणार नाही. आणि उद्धवजी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आमदारांना निधी मिळावा, आपल्या आमदारांचे मतदारसंघ स्ट्रॉंग व्हावेत, आपल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जनउपयोगी कामं व्हावी, असा प्रयत्न उद्धवजींकडनं कधीच नसतो. ती फक्त ठाकरी भाषा वापरायची, बाळासाहेबांची फक्त नक्कल करायची. याच्यापेक्षा उद्धवजींनी काहीच नाही. सुंब जळला तर पीळ जात नाही. अजून सुद्धा तेच आहे. गेट आउट काय मला फरक पडत नाही. आणि म्हणून मला वाटतं किमान आता तरी उद्धवजींनी स्वतःला समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या आजूबाजूला जे कोण ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, सकील आहेत, कोण जे आहेत, त्यांचं ऐका. पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. याबद्दल तुम्ही वागलात तर भविष्यामध्ये जे काय थोडं बहुत तुमच्या शिल्लक आहे ते शिल्लक आहे तुमच्याकडे. मला एकनाथ शिंदेंचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन मला केलं पाहिजे, मानलं पाहिजे एकनाथ शिंदेला. कुठेही कमी पडले नाहीत. आणि त्या 6 खासदारांना विश्वास आहे, एकनाथ शिंदेला आम्ही गेलो, आमच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं होतील, आम्ही पुन्हा निवडून येऊ. आम्ही जनतेला जे शब्द दिलेत निवडणुकीच्या वेळेला त्याची अंमलबजावणी होईल, हा विश्वास त्या 6 खासदारांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून संजय राऊत साहेब त्यांनी तो निर्णय घेतला आहे. तर पुढच्या वेळेला विकासच काय झाला नाही तर कुठल्या तोंडानं ते मतदारांच्या समोर जाणार आहेत.
आपण राज्यसभेमध्ये असल्यामुळं आपल्या ह्याची कल्पना कदाचित नसावी संजयची. आणि शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला पुन्हा मी निवडून कसा येईल, पुन्हा जनसेवा ही स्वसेवा माझ्या हातून कशी घडेल याचे प्रयत्न प्रत्येकाला चालू असतात. आणि म्हणून या 6 आमदाराचा खासदारांनी जो पाऊल उचललं आहे ते अभिमानास्पद आहे. मी बोलणार आहे 19 तारखेला याबाबत, मी बोलणार आहे याबाबत. उद्धवजी पुन्हा लहान तोंडी मोठा घास घेतोय, मला अधिकार आहे का तुमच्यापेक्षा? मी वयाने आधी जास्त आहे. नुसते आमदार गेले नाहीत, खासदार गेले नाहीत, मंत्री गेले नाहीत, शिवसेने गेले नाहीत, तर नेते सुद्धा गेले. कुठे आहेत आज दिवाकर गावते? कुठं आहेत? कुठं दिसतात का? आई जिवंत आहेत राजकारणामध्ये? कुठं त्यांना जिवंत ठेवलीत? त्यांना मंत्रिपद दिलं? त्यांची आमदारकी ठेवलीत? नाही ना, नाही ना. पक्ष असा वाटत नसतो. नेत्यांना संपून टाकायचं, कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही, मावड्याला सदा होऊ द्यायचं नाही. आणि सदागत झाला नाही तो कायदा वाढलाच नाही. तुम्हाला काय एवढी भीती वाटते? तर पक्ष कुठला वाढणार आहे? तुम्हाला एवढी मोठी काय भीती वाटते? मग दिवाकर गावते असू देत, रामदास कदम असू देत, गजानन कीर्तीकर असू देत, आमचे लीलाधर ढाकेसाहेब असू देत, आमचे खासदार अमरावतीचे खासदार आमचे अडसूळ असू देत, हे सगळे तुम्हाला का सोडून गेले? कुठे आहेत सगळे आता? उद्धवजी तुम्ही आपल्याचं आत्मपोषण केलं पाहिजे. खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज पहाटे भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत 17 म्हशी, 1 गाय आणि 7 वासरं असा एकूण 25 जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 2 म्हशींना वाचवण्यात यश आलं. पहाटेच्या सुमारास 5:10 ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच खेडनगर परिषदेच्या अग्निशमन विभागानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणय धाब यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुंबई गोवा महामार्गावरील भुस्ते घाट येथे दुचाकी समोर अचानक माकड आल्याने झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाले. ही घटना 17 जून रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. लोटे MIDC येथून महाडच्या दिशेनं जाणारी दुचाकी भोसते घाट परिसरातून जात असताना अचानक माकड समोर आल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात महाड येथील नागरवाडी परिसरातील इरफान अब्दुल लतीफ खान वय वर्ष 42 आणि धर्मेंद्र फंकेश सरसी वय वर्ष 54 हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळता जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीच धाम यांच्या 24 तास विनामूल्य रुग्णवाहिका सेवेची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हांबीर यांनी जखमींना त्वरित धन्वंतरी हॉस्पिटल भरणे येथे उपचारासाठी दाखल केलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहेत. घाट परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येतंय. अनुसूचित जाती अर्थात SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. रिपाई युवा नेते सुशांतभाई सकपाळ यांनी सरकारला थेट इशारा देत हा प्रस्ताव तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. अन्यथा राज्यभर तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना सकपाळ यांनी म्हटलंय, भारतीय संविधानाने अनुसूचित जाती समाजाला दिलेलं आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमतेविरुद्धचं संरक्षण आहे. अशा परिस्थितीत आरक्षणाचं उपवर्गीकरण करून समाजात विभागणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे अनुसूचित जाती समाजाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक हक्काचं संरक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगत समाजाच्या हक्कावर गदा आणणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान राज्यातील विविध आंबेडकरी सामाजिक आणि पुरोगामी संघटना या विषयावर एकत्र येत असून लवकरच व्यापक आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सकपाळ यांनी केलं. सरकारनं उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हा स्तरावर मोर्चे, धरणे, निदर्शने तसेच राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल. सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्काच्या संरक्षणासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील असा निर्धार रिपाई युवा नेते सुशांतताई सकपाळ यांनी व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं आगमन लांबल्यामुळे काही भागांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांना पाण्याचा अत्यंत काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्ह्यातील धरणे, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. काही शहरांमध्ये केवळ 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच पिण्याच्या पाण्याचा साठा शिल्लक असल्याची माहिती यावेळी समोर आली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देताना जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि MIDCतील तातडीनं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच रिसॉर्ट्स आणि होमस्टे येथील स्विमिंग पूलासाठी होणारा पाणी पुरवठा थांबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत पाणी बचतीचा संकल्प पाळावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलंय. MST CET PCC ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील तब्बल 75 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचं नाव उंचावलंय. इयत्ता 12वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर MST CET परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते. यावर्षी या परीक्षेत रोटरी स्कूलच्या PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 75 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल तर 101 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. MST CET PCB परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात भरघोस यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव ठरली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाचे शिक्षक, वर्ग शिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील बजमय इमदादियाच्या MIA KGM प्रायमरी आणि MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी नव्यानं प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. त्यांना प्रशालेतर्फे पुष्प देऊन पुस्तके देखील प्रदान करण्यात आली. यावेळी नसीम मुकादम आणि रुबिना कडवईकर तसेच पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत संविधान, पक्षातील फूट आणि शिवसेनेच्या वारशावरून टीकास्त्र सोडलंय. कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठं नसल्याचं सांगत 2/3 बहुमताच्या आधारे स्थापन झालेला गट पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसेना
ही उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची वैयक्तिक मालमत्ता नसून लाखो शिवसैनिकांचा त्याग, संघर्ष आणि बलिदानातून उभी राहिलेली संघटना असल्याचं कदम म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात हुकुमशाही वृत्ती वाढल्याचा आरोप करत त्याचे परिणाम आज पक्षाला भोगावे लागत असल्याचं त्यांनी नमूद केलं. खासदार आणि आमदारांना धमक्या देणं, त्यांच्या विरोधात आक्रमक भाषा वापरणं किंवा मतदारसंघात जाऊ देणार नाही अशा प्रकारची वक्तव्ये लोकशाहीला शोभणारी नसल्याचं कदम यांनी म्हटलंय. महाराष्ट्र हे सुशिक्षित राज्य असून येथे कायद्याचं राज्य चालतं. धमक्या आणि दडपशाहीला येथे स्थान नसल्याचं सांगत कायद्याचा दंडुका सर्वांसाठी समान असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. कायद्यापेक्षा कोण मोठा नाही, संविधानापेक्षा कोण मोठा नाही. संविधानाने जे आम्हाला 2/3 अधिकार दिलेला आहे ते 9 पैकी 6ला ज्यावेळेला लोकसभेच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून, अध्यक्षांच्या माध्यमातून त्यावेळेला त्या वेगळं गट करण्यासाठी मंजुरी मिळते, त्यावेळेला तुमच्या मिटिंगमध्ये येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कुठच्या कागदाचा कुठला प्रश्न येत नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची दिशाभूल करताय. म्हणजे तुम्हाला साधं संविधान माहिती नाही, तुम्हाला साधा नियम माहित नाही. असे येणे दोन वकील तुमच्या असल्यामुळं तुमची अवस्था झालेली आहे. आणि एकदा वेगळा गट केल्यानंतर त्यांचा निर्णय आहे, तो कुठे जायचं, ते कुठल्या पक्षात जायचं ते येतील. पण वेगळा गट केल्यानंतर आणि सभापतीने, अध्यक्षाने अनुमती दिल्यानंतर तुमच्या मिटिंगला येण्याचा प्रश्न उद्भवतो कुठं? नाही होऊ शकत ते. हे एवढी साधी गोष्ट जर तुम्हाला कळत नसेल, तुम्ही राजकारणामध्ये कसलं करताय राजकारण तुम्ही? उद्धवजींना एवढंच माझी हात जोडून विनंती आहे. उद्धवजी, मराठी माणसाची शिवसेना संपत आहे. शिवसेना तुमची एकट्याची नव्हती. उद्धवजी, शिवसेना तुमची आणि आदित्य ठाकरेची एकट्याची दोघांची नव्हती. शिवसेना महाराष्ट्रातल्या लाखो सैनिकांनी रक्तपात केलेला आहे, त्यांचं अन्न आहे, खून झालेले आहेत, रक्त सांडलेलं आहे, जेल भोगलेलं आहे, त्यांचं जेलमध्ये अख्खं आयुष्य केलेलं आहे, जन्मठेप झालेले आहेत. त्या सगळ्यांची शिवसेना तुमची नाही. शिवसेना तुम्ही मालक नाही शिवसेनेचे. आणि बाळासाहेबांनी फक्त पाळलं. पण तुम्ही साहेब गेल्यानंतर जी हुकुमशाही चालू केली त्याचे परिणाम हे समजत आहेत. त्याचे परिणाम त्याच्यामध्ये तुमच्या स्वभावामध्ये बदल होऊ देत. स्वतःचं आत्मरक्षण तुम्ही केलं पाहिजे. अशा शिव्या घालून खासदारांना आणि खासदारांची घरं तोडून आणि फोडून तुम्ही काय नेमकी मिळवणार? त्यावेळेला देखील तुम्ही घोषणा केल्यात ना. कसे मतदारसंघात जातात ते आम्ही बघतो. गेले आमदार कसे वळली वळले जातात ते बघतो आम्ही. माझा मतदारसंघ आहे आदित्य, गेले वळलीतून. कसे विधानसभेमध्ये पावी जातात आम्ही बघतो. गेले सगळे विधानसभेमध्ये. तुमचा नाव ठाकरे आहे. तुम्ही काय बोलताय, कसे वागताय, तुमची कुवत आहे का, तुमची ऐपत आहे का? आता जे सगळे बघणारे होते ना ते सगळे आमच्याकडे आहे सोबत इथं. वायफळ भाषा बंद करून टाका. महाराष्ट्र आहे, बिहार नाही आहे. तुमच्या ते कुवत नाही, ऐपत पण नाही, धमक पण नाही, आणि फक्त तोंडाच्या वाफा काढायच्या. लोकशाही आहे असा प्रयत्न केलात तर कायद्याचा दंडुका असा बसेल ना, पुन्हा आतमध्ये जाऊन बसाल. पुन्हा आतमध्ये बसाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचं संकट गडद होत असताना चिपळूण शहरात मात्र हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बहादूर शेख नाका येथील परांजपे स्कीम परिसरात पाणी पुरवठा करणारी वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. गॅस लाईनचं काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही वाहिनी फुटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. फुटलेल्या वाहिनीतून अनेक तास पाणी वाया जात असतानाही नगर परिषदेच्या पाणी विभागाकडून तात्काळ दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक थेंब पाण्याचा महत्त्व असताना अशा प्रकारे शुद्ध पिण्याचं पाणी वाया जाणं ही गंभीर बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे परिसरातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक
आणि पादचाऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झालाय. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून फुटलेली वाहिनी तातडीनं दुरुस्त करावी आणि पाण्याचा होणारा अपव्यय थांबवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. HMT CET PCB ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी महाड आणि गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं. इयत्ता 12वी नंतर मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MST CET परीक्षा ऑनलाईन रित्या घेतली जाते. यावर्षी देखील या परीक्षेत रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी महाड आणि गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाडच्या PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 7 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल तर 13 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संजना साळवी 98.62, रुची भोसले 98.5, श्रावणी गवळी 97.13, तनिष्का कुरबोज 96.66 आणि नंदिनी राठोड 95.82 पर्सेंटाईल 95 पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाचे शिक्षक, वर्ग शिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे सहजीवन हायस्कूल आणि कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. प्राध्यापक विवेक कांबळे, प्राचार्य हुलगेसर, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉक्टर वाकुरे, उमा वाकुरे, ब्रह्मकुमारी गीता बहनजी, स्वरूपा बहनजी आणि सुरेखा पाटणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मंगल तिलक लावून ओम शांतीचं अंगवस्त्र, सन्मानपत्र आणि ईश्वरीय भेटवस्तू आणि प्रसाद देऊन गौरवण्यात आलं. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपांचं देखील वितरण करण्यात आलं. ब्रह्मकुमारी गीता बहनजी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत जीवनातील पुढील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज राहण्याचा सल्ला दिला. डॉक्टर वाकुरे आणि उमा वाकुरे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं. ईश्वरीय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या सत्काराने आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची मानली जाणारी सिंधुरत्न कार्यकारी समिती रत्नागिरीच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सिंधुरत्न समृद्ध योजना 2 अंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रभावी वापर करून सर्वकष विकास साधण्याचा प्रयत्न केला जातोय. या योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. डॉक्टर विनय नातू यांचा प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक अनुभव रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचा ठरेल असा विश्वास ऍडव्होकेट वैभवजी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना गती मिळून जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिरवली पंचक्रोशीला जोडणारा आपेडे फाटा ते आपेडे हा राष्ट्रीय महामार्गालगतचा महत्वाचा दळणवळणाचा रस्ता सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. कळकणी रेल्वे फाटक बंद केल्यानंतर 2 वर्षापूर्वी या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून अद्यापही रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलं नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. या मार्गाची अवस्था खराब असल्यामुळे अनेक एसटी वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
खराब रस्त्यामुळे दुचाकी स्वारांच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक वाहनांचं नुकसान झाल्याचंही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनानं हस्तक्षेप करत रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम अद्याप अपूर्णच असून सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्नचिन्ह उत्पत्तीत केलं जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. रस्त्याला आवश्यक साईड पट्टी नसल्यामुळे समोरासमोर 2 वाहने आल्यास वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी अपघाताचा धोका कायम असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान कामात सातत्य नसल्यामुळे रस्त्याचं काम पुन्हा अर्धवट राहण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीनं लक्ष घालून दर्जेदार पद्धतीनं रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. अन्यथा आपल्या न्याय मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय. खेड येथील मुकादम लँडमार्क येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या शाह भुरमन ज्वेलर्सच्या नव्या दालनाचं शानदार उद्घाटन नुकतंच शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या पत्नी सौ ज्योतिताई कदम यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी शाह भुरमन ज्वेलर्स परिवाराकडून रामदासभाई कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक बशीरभाई हजवानी, शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सिकंदरभाई जसनाई, तालुका प्रमुख सचिन धाडवे, खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, सर्व नगरसेवक नगरसेविका, पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, उपसभापती मोरे, लायन्स क्लबचे सर्व सभासद, मुकादम लँडमार्कचे मालक अहमदभाई मुकादम, शमशुद्दीन मुकादम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.